मित्रांनो, तुम्ही गावात राहत असाल किंवा शहरात राहत असाल, तुम्हाला तुमच्या आजूबाजूला कधी का होईना लसूण आल्याची गाडी ही नक्कीच दिसली असेल। त्यांना बघून तुम्हाला कधीतरी विचार आला असेल, हे नक्की एवढा लसूण कोठून आणत असेल व याच्यापासून यांना नक्की नफा किती होत असेल। चला तर मित्रांनो, आज मी तुम्हाला याच लसूण व्यवसायाबद्दल थोडक्यात माहिती देणार आहे। नमस्कार मित्रांनो, कसे आहात आपण? मजेत ना मित्रांनो? आपल्याला तर माहीतच आहे, आपल्या आहारात किंवा रोजच्या जेवणाची फोडणी द्यायला लसूण हा महत्त्वाचा घटक असतो। लसणाशिवाय मटणाचा रस्सा आणि भाजी हे अपूर्ण आहे। मित्रांनो, लसूण हा आपल्याला रोजच्या जेवणासाठी लागतो, त्यामुळे लसणाची मागणी ही कधीही कमी होत नाही। हॉटेल चालक, चायनीज वाले, वडापाव वाले इत्यादी छोट्यापासून ते मोठमोठ्या हॉटेलपर्यंत लसणाची मागणी मोठ्या प्रमाणात करतात। लसूण व्यवसाय करणारी मंडळी एखाद्या गावात किंवा शहरात गेल्यानंतर आपल्या टेम्पोचा स्पीकर चालू करतात। लसूण घ्या लसूण, लसूण घ्या लसूण असा आवाज काढत ते गावभर फिरून लसूण विकत असतात। लसूणवर फिरणारी मंडळी हे सकाळी लवकरच गावात येतात व एका गावाहून दुसऱ्या गावाला, मग तिसऱ्या गावाला असे गाव बदलत ते फिरत राहतात। हे मंडळी बाजारभावापेक्षा अगदी कमी दरात लसणाची विक्री करतात, त्यामुळे ग्राहकही त्यांना आकर्षित होतात। गावातील किंवा शहरातील छोटे मोठे हॉटेल चालक शक्यतो यांच्याकडून लसणाची खरेदी करतात। तसेच एखाद्या गावात लसणाची गाडी जर आली तर गावातील माणसे बाजारात जाण्याऐवजी याच लसूणवाल्याकडून लसणाची खरेदी करतात, त्यामुळे त्यांच्या वेळेचे बचत होते आणि पैशाची बचत होते। हा व्यवसाय करायचा झाल्यास तुम्हाला एखादा छोटा मोठा टेम्पो किंवा आपल्या परिस्थितीनुसार मोटरसायकलचाही आपण वापर करू शकतो। आपल्या मोटरसायकलला किंवा टेम्पोला स्पीकर लावला आणि बरोबर एखादा छोटा वजन काटा घेतला तर झाली आपली लसणाची गाडी तयार। मग आपल्याला प्रश्न पडला असेल, हा नक्की व्यवसाय करायचा तर कसा? मित्रांनो, हा व्यवसाय करायला आपल्याला एखाद्या विश्वासू अनुभवी व्यक्तीकडून योग्य मार्गदर्शन मिळणे खूप महत्त्वाचे आहे, कारण बाजारपेठेत लसणाच्या दरात नेहमी चढउतार होत राहते। त्यामुळे बाजारातली जोखीम, फायदे तोटे हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे। लसणाचा व्यवसाय करणे हे काय खूप अवघड नाही। योग्य मार्गदर्शन घेतले व थोडे कष्ट घेतले तर महिन्याभरात आपली चांगलीच कमाई होते। लसूण व्यावसायिक लसणाची खरेदी करण्यासाठी एखाद्या मोठ्या शहरातील बाजारपेठेत जातात व होलसेल दरात लसणाची मोठ्या प्रमाणात खरेदी करतात आणि खेडेगावात जाऊन हाच लसूण ते 10 ते 50 रुपये फरकाने विक्री करतात। चांगलाच नफा कमवतात। समजा लसूणवाल्याकडे 50 किलो वजनाची लसणाची बॅग असेल, 1 किलो मागे 20 रुपये जरी भेटले तर 50 किलो मागे 1000 रुपये मिळतात। या उलट तोट्याचा विचार केला तर 20 रुपये प्रमाणे 50 किलो मागे 1000 रुपये इतका तोटा सहन करावा लागतो। नुसता तोटा सहन करावा लागत नाही, गाडीला लागणारा पेट्रोल किंवा डिझेल खर्च, गाडीचा मेंटेनन्स इत्यादी खर्च पण तोट्यात येतात। हे व्यवसाय जोखीमेवर अवलंबून आहे, नुसता नफा भेटत नाही, होणारे नुकसानही सहन करावे लागतात। मित्रांनो, तुम्हालाही वाटत असेल, या लोकांना खूप पैसे भेटत असेल। पैसे नाही मिळत असं नाही म्हणत मी, ते मिळवण्यासाठी खूप मेहनत करतात। हे गावात गेल्यानंतर कोण चांगला माणूस भेटेल, कोण वाईट भेटेल हे सांगता येत नाही। लसूण विकणारा माणूस आपले गाव सोडून दुसऱ्या गावाला लसूण विकायला मुक्कामी पण राहतो। ना जेवायला वेळ, दिवसभर लसूण विकत असतात।